नमस्कार. आज आपण जो मॅथमॅटिक्सचा ऑफलाईन पेपर घेतला होता 30 जून रोजी त्याचं आपण डिटेल एक्सप्लेनेशन बघणार आहोत. तर आपल्या सर्वांचं मी विद्याप्रबोधन स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्र कोल्हापूरमध्ये स्वागत करतो. ठीक आहे. तर बघा, तर हा आपण पहिला क्वेश्चन डिस्कस करूया. तर मी ज्यावेळी क्वेश्चन सॉल्व्ह करेन त्यामध्ये आम्ही काही गोष्टी कन्सिडर करून गेलेल्या की तुमच्या क्लासमध्ये सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळं इथे मी पुन्हा कन्सेप्ट रिव्हिजनवरती जास्त महत्त्व देणार नाही. डायरेक्टली आपण स्पीडमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर तुम्ही एखादा क्वेश्चन चुकला असेल किंवा झाला असेल सॉल्व्ह करायचं, तुम्ही ते व्हेरीफाय करू शकता. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. तर पहिले जे 5 क्वेश्चन आहेत हे क्वाड्रॅटिक इक्वेशनवरती आहेत. तर चला बघा, तर पहिला क्वेश्चन आहे x² - 5x + 6 = 0 आणि 2y² - 23y + 56 = 0. तर 6 1 6, तर 6 चे 2 रूट कुठले निघतील? बघा, 6 चे 2 रूट निघतील 3 2 6. तर प्लस मायनस प्लस प्लस मध्ये जातं, मायनस प्लस प्लस मध्ये जाते, तर प्लसचे 3 प्लसचे 2 आणि इथं 56 दोन्ही ह्या एक्सच्या व्हॅल्यू झाल्या. 56 दोन्ही येतं 112. बरोबर आहे. 56 दोन्ही किती? 112. तर असे 2 रूट काढा ज्याच्याकडे 23 तुम्हाला कॅल्क्युलेशन घ्यावे. तर 16 85 16 96 16 7 12 200. 16 7 किती? 12 200. वजा 23 म्हणजे वजा 16, वजा 7 म्हणजे वजा 23, पण मायनस मायनस प्लस मध्ये जातं. तर याला भागिले 2 करा, कारण कोएफिशियंट आहे, आणि याला पण भागिले 2 करा. तर 16 ला 8 न भागले की 8 येतं, 16 ला दोन्ही भाग दिले की 8 येते, आणि 7 ला जर दोन्ही भाग दिला तर 3.5 येते. तर ह्या व्हॅल्यू झाल्या तुमच्या वायच्या. तर x हा 8 पेक्षा लहान आहे, 3.5 पेक्षा पण लहान आहे, आणि 2 हा 8 पेक्षा पण लहान आहे आणि 3.5 पेक्षा लहान आहे. तर इथं फायनली दोन्ही व्हॅल्यूज गावतात x इज लेस दॅन y. तर माझं उत्तर आलं पाहिजे x इज लेस दॅन y, म्हणजे ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे इथं आपला. ठीक आहे, आता जाऊया आपण सेकंड क्वेश्चन वरती. सेकंड क्वेश्चन मध्ये 56 1 56 असं म्हणेन मी. तर 56 चे असे 2 नंबर शोधा ज्यांचा गुणाकार 56 गावेल आणि ऍडिशन 15 गावेल. तर 7 8 56, 7 8 56, प्लस प्लस मायनस मध्ये जातील रूट्स, तर -7 -8. तर हे तुमच्या x च्या व्हॅल्यूज तयार झाल्या. ओके, प्लस प्लस मायनस मध्ये जातात क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये व्हॅल्यूज याच्या. ठीक आहे, त्यानुसार जसं की तुम्ही शिकला असणारे क्लासमध्ये गोष्टी सगळ्या माहिती असणार आहेत. पुढे जाऊयात 14 1 14, 14 1 14, आणि ह्याला आपण म्हणू शकतो 7 दोन्ही 14. तर आपल्याला +5 बनवायचं आहे. तर हे असणार आहे अधिकचे 7 आणि वजाचे 2, म्हणजे प्लसचे 5, आणि प्लस मायनस बनतं मायनस प्लस, म्हणजे रूट्स तुमचे उलटे होतात. म्हणजे याचा अर्थ +7 बनणार -7 आणि -2 बनणार +2. तर ह्या व्हॅल्यूज आहेत तुमच्या वायच्या. मग त्यानुसार -7 दोन्ही सेम आहेत, आणि -7 + 2 पेक्षा लहान आहे. बरोबर आहे. तसं -8 -7 पेक्षा लहान आहे, कारण मायनस मध्ये जेवढी व्हॅल्यू मोठी तेवढी ती लहान असते. ठीक आहे, आणि पुन्हा अगेन -2 2 पेक्षा लहानच आहे. तर उत्तराला पाहिजे माझं x इज लेस ऑर इक्वल टू y. x इज लेस ऑर इक्वल टू y, म्हणजे ऑप्शन नंबर तुमचा आला पाहिजे ई ऑप्शन इथे करेक्ट आहे. x इज लेस ऑर इक्वल टू y करेक्ट आहे. तर हे झालं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आपण पुढे जाऊया तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न आहे 32 × 5. 32 × 5 म्हणजे येतात 160. तर 160 चे असे 2 नंबर शोधा ज्याचं कॅल्क्युलेशन 28 येत आहे. तर किती यायला पाहिजे बघा, किंवा 32 चे तुम्ही फॅक्टर पण पाडू शकता. जसं की तुम्ही ते 8 एका साईडला करा आणि 20 करा. 20 × 8 करूया. तर 20 × 8 म्हणजे 160 येतं, आणि मायनस प्लस प्लस मध्ये जाणार, मायनस प्लस 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 म्हणतात व्हॅल्यूज. मग त्यानुसार ह्याला वजा डिवायडेड बाय 5 करा, ह्याला पण डिवायडेड बाय 5 करा. कोएफिशियंट आहे, तर हे ना अधिकचे 4 आणि अधिकचे 3.5 सॉरी 3 किती राहिले ते 5 6 राहिले, 3 राहिले, 3 कॅल्क्युलेशन बरोबर ना, 5 1 5 राहिले 3 5 6 30. बरोबर आहे. तर 3 समथिंग 3.5 किंवा 3.6 जे काय असेल ते. तर इथं 8 2 16 म्हणजे 160 येते. तर 8 ला जर आपण 5 ने भाग दिलं तर 5 1 5 राहिले तुमचे 3 0 5 6 30, म्हणजे 1.6 अशा पद्धतीने येते. तर 1.6 कॅल्क्युलेशन बरोबर आहे का? एक सेकंड पुन्हा एकदा घेतोय, पुन्हा एकदा घेऊया. पुन्हा एकदा मी ते लिहितोय बघा, किंवा पुन्हा मी जे फॅक्टर काढून दाखवतो, वाटलं तुम्ही चेक करा. 32 × 5 हे कसं काढतात? तर 32 चे तुम्ही तर असे फॅक्टर्स पाडा. 2 × 2 4, 4 दोन्ही 8 आणि 8 चौक 32, आणि पुढे गुणिले 5 केला की हे कॅल्क्युलेशन एवढे येते, म्हणजे 160. आता हे बघा, 5 दोन्ही 10 आणि 10 दोन्ही 20, म्हणजे एका साईडला 20 आणि एका साईडला 4 दोन्ही 8. तर असे याचे आपण फॅक्टर्स पाडू शकतो. तर हे जे कॅल्क्युलेशन आहे मायनस प्लस 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 होणार. तर ह्याला भागिले जर 5 केलं तर हे बनतं 5 चौक 20, तर हे 4 येणार, आणि ह्याला जर भागिले 5 केला तर 5 1 5 राहिले 3 5 6 30, म्हणजे 1 पॉईंट किती आला सांगा, 6 आलेला आहे. मग त्यानुसार पुढे जाऊया. तर ह्या दोन व्हॅल्यू झाल्या तुमचे मायनस प्लस 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 मध्ये, हे पण प्लस मध्ये आहे, हे पण प्लस मध्ये आहे.
आता पुढे जाऊया 28 एके 28 याच्या व्हॅल्यूज कडे. 28 एके 28 तर 28 असे फॅक्टर पडेल की -3 येतील त्याचं ऍडिशन. मग त्यानुसार याला आपण काय म्हणू शकतो 7 चोक 28. 7 चोक 28 ज्यामध्ये -3 बनायचं ते मायनस याला म्हणा ह्याला अधिक म्हणा. तर वजाचे 7 अधिकचे 4 म्हणजे वजाचे 3 आणि दोघांचा गुणाकार येतो 28 मायनसचे 28 या पद्धतीनं. आणि फायनली मायनस मायनस बनतं प्लस मायनस म्हणजे -7 बनणार अधिक 7 आणि अधिक 4 बनणार वजाचे 4. रूट्स उलटे होतात हे आपण शिकलेलं आहे. मग त्यानुसार हे बघा अधिक 4 जे आहे अधिक 7 पेक्षा काय आहे लहान आहे आणि अधिक 4 जे आहे वजा 4 पेक्षा मोठा आहे. तर x एका ठिकाणी मोठा व्हायला लागलाय x एका ठिकाणी लहान व्हायला लागलाय म्हणजे कोण मोठे याच्यामध्ये क्लिअर नाही होत. तर ह्याला रिलेशन म्हटलं जातं कॅनॉट बी इस्टॅब्लिश पक्का सांगता येत नाही. तर ह्या केसमध्ये ऑप्शन नंबर माझा येतो सी करेक्ट असला पाहिजे. ठीक आहे डन फायनल. आता पुढे जाऊया क्वेश्चन नंबर 4 मध्ये. क्वेश्चन 4 मध्ये बघा क्वेश्चन 4 मध्ये दोन इक्वेशन्स आहेत. हे दोन इक्वेशनला सॉल्व्ह करायचं आहे. 5x अधिक 4y इज इक्वल्स टू 18 आणि 7x वजा 3y इज इक्वल्स टू 8. तर दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत. दोघांना जर सॉल्व्ह करायचं म्हटलं तर कुठली तरी व्हॅल्यू कॅन्सल करायला पाहिजे. तर इथं 4y तर 3y आहे तर ह्याला मल्टिप्लाय करा 3 ने आणि ह्याला मल्टिप्लाय करा 4 ने. तर y कॅन्सल होते बघा. मग एकदा तुम्हाला y ची व्हॅल्यू गावली तर x ची पण व्हॅल्यू तुम्ही काढू शकता. मग त्यानुसार मी याला घेतो बघा खाली 5 त्रिक 15x अधिकचे 4 त्रिकम 12 12y आणि इज इक्वल्स टू 8 2 36 8 त्रिक 54. तसं ह्याला जर मल्टिप्लाय करून घेतलं 7 चोक 28x ओके आणि वजाचे 4 त्रिकम 12y इज इक्वल्स टू 8 चोक 32. तर दोन्ही इक्वेशनला प्लस केलं की 12y आणि वजाचे 12y हे कॅन्सल होतात. अधिकचे 12y आणि वजाचे 12y कॅन्सल होतात. तर 28 मधून 15 गेलो 28 मधून जर आपण 15 घालवलं तर किती येते हे 10 कॅल्क्युलेशन आणि आपल्याला प्लस करायचं ना. तर 28 आणि 15 म्हणजे 30 38 43. तर हे बनतं 43x इज इक्वल्स टू 80 86 इज इक्वल्स टू 86. तर x इज इक्वल्स टू 43 चा डबल आहे बघा. तर x इज इक्वल्स टू किती आलं सांगा 2. तर x इज इक्वल्स टू 2 असेल तर y ची व्हॅल्यू काय करा ह्या इक्वेशन मध्ये ठेवा. y ची व्हॅल्यू निघते तर x ची व्हॅल्यू इथे ठेवा 5 2 आले 5 2 10 अधिक 4y इज इक्वल्स टू 18 आहे. तर 4y इज इक्वल्स टू 10 जर वजा झालं की किती येते 8 म्हणजे y ची व्हॅल्यू पण 2 आली. y ची व्हॅल्यू पण किती आहे 2. तर x ची व्हॅल्यू पण 2 आहे y ची व्हॅल्यू पण 2 आहे म्हणजे इक्वल आहे. म्हणजे ऑप्शन आला पाहिजे तुमचा C x इज इक्वल्स टू y. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 आपण केलाय. 5 नंबर क्वेश्चन मध्ये झाले. 5 क्वेश्चन मध्ये बघा 5 मध्ये म्हटलेलं आहे 20 21 कोएफिशिएंट 1 आहे तिथे. तर 20 21 इथे घेऊया. तर 20 21 असे दोन फॅक्टर पडा की नव्हे तर 25 येणार आहे. 25 प्लस प्लस मायनस मायनस होणार तर वजाचे 5 बनणार आणि वजाचे 4 बनणार आणि त्यानुसार इथे पुन्हा प्लस प्लस मायनस मायनसच होणार. तर 30 31 तर 35 असं म्हणू शकताय. तर अधिक 11 म्हणजे प्लस प्लस मायनस मायनस तर ही पण व्हॅल्यू मायनस मध्ये जाणार ही पण व्हॅल्यू मायनस मध्ये जाणार. मग त्यानुसार वजा 5 आणि वजा 5 दोन्ही काय सेम आहेत आणि त्यानुसार वजा 5 वजा 6 पेक्षा मोठा आहे. कारण मायनस मध्ये जेवढी व्हॅल्यू लहान तेवढी ती मोठी असते बरोबर आहे. तसं वजा 4 वजा 6 पेक्षा मोठाच आहे आणि वजा 4 वजा 5 पेक्षा आणखी मोठाच आहे. तर उत्तर यायला पाहिजे x इज ग्रेटर किंवा इक्वल म्हणजे x इज ग्रेटर ऑर इक्वल टू y. x इज ग्रेटर ऑर इक्वल टू y म्हणजे ह्याचा अर्थ आहे ऑप्शन नंबर डी करेक्ट. ऑप्शन नंबर डी करेक्ट. नेक्स्ट पुढे जाऊया क्वेश्चन नंबर 6. तर हा एक DI आहे. तर DI ला हे व्यवस्थित समजून घेऊया आपण चला. तर डेटा इंटरप्रिटेशन मध्ये याच्यामध्ये बघू शकता तुम्ही की दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ही जी लाईन दिसते ऑरेंज आणि हे जे तुम्हाला ब्ल्यू टाईपची त्याच्यामध्ये काय सांगितले त्यांनी द गिवन लाईन ग्राफ शोज द एव्हरेज नंबर ऑफ टॉफीज सोल्ड बाय 2 शॉपकीपर्स बाला अँड लाला अँड द नंबर ऑफ टॉफीज सोल्ड बाय बाला ऑन 5 डिफरंट डेज. म्हणजे बालाने किती विकलेत आणि दोघांनी मिळून किती विकलेत याचा तुम्हाला डेटा दिलाय. तर ही जी लाईन आहे समजा इथं ब्ल्यू वाली जी दिसते तर ही लाईन आहे दोघं मिळून सोल्ड केलेली आणि जी ऑरेंज लाईन आहे ही बालाची आहे. तर याच्यावरती क्वेश्चन्स बघूया मग डायरेक्टली. पहिला क्वेश्चन बघा. तर पहिल्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे फाइंड द नंबर ऑफ टॉफीज सोल्ड बाय लाला ऑन ट्यूजडे. लाला काढायचा आहे आपल्याला. ट्यूजडेला लालाने किती विकलं तर ट्यूजडेला लालाने किती विकलेलं आहे. तर हे कसं काढणार दोघांनी मिळून किती विकलेत त्याला बघा. ट्यूजडेला दोघांनी मिळून म्हणजे जी लाईन आहे ती ऑरेंज लाईन आहे. तर दोघांनी मिळून म्हणजे 118 इतके टॉफीज सोल्ड केलेत. त्यामध्ये बालाचं मला माहित आहे बालाचे किती आहे 96. तर बाला अधिक लाला मी जर भागिले 2 केलं की दोघांचं काय येतं ऍव्हरेज येतं. ऍव्हरेज हा शब्द आपल्याला नाही म्हणजे हे बघा ऍव्हरेज किती आलं सांगा 118 म्हणजे बाला आणि लाला भागिले 2 म्हणजे ऍव्हरेज येतो. तर ऍव्हरेज त्याने ऑलरेडी दिलाय 118. तर हे सॉल्व केलं किती येतं 236 आणि 236 इज इक्वल्स टू 96 अधिक लाला आहे तर 96 कडे 2 वजा करा तर किती येते बघा 0 23 मधून गेलो 14 तर इज इक्वल्स टू लाला. तर लालांना टोटल ट्यूजडेला 140 टॉफीज विकलेत.
तर 140 म्हणजे ऑप्शन नंबर बी आपला इथं करेक्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, पुढे नंबर 7 मध्ये बघा. 7 मध्ये काय म्हटलेलं आहे? 7 मध्ये म्हटलेलं आहे प्रॉफिट अर्न बाय सेलिंग ईच टॉफी ऑन फ्रायडे बाय लाला इज 25 पैसे अँड देन फाइंड द टोटल प्रॉफिट अर्न बाय लाला ऑन फ्रायडे सेलिंग टॉफीज. म्हणजे लालानं फ्रायडेला टोटल प्रॉफिट किती कमवलं सांगा म्हणतात. एका टॉफीमध्ये तो 25 पैसे कमवतोय. ठीक आहे, तर लाला पहिल्यांदा काढून घ्या फ्रायडेला किती आहे. तर फ्रायडेला जर तुम्हाला लाला हे शोधायचं असेल तर टोटल बघा, टोटल 155 आहे ऍव्हरेज दोघांचा. तर 155 इज इक्वल्स टू बाला किती आहे बघा, बाला आहे 175 अधिक लाला भागिले आपल्याला 2 म्हणणार. 155चा डबल म्हणजे 200, 310 इज इक्वल्स टू किती येणार आहे 175 अधिक लाला. तर इकडे वजा जर झालं तर किती येते हे 175 वजा करा लाला घावेल आपल्याला इथे. 10 5 गेलं 5, 11 जर आपण 8 घालवले तर 3 येतात. ओके, आणि जर हे 2 गेलं तर 1 येत आहे, तर 135. तर लालाना टोटल फ्रायडेला एवढे टॉफीज विकले 135 आणि एका टॉफीच्या मागे त्याला किती 25 पैसे फायदा झाले. तर याला गुणिले 25 करा. टोटल पैसे गावतात तुम्हाला 25 5 700, हातच्याचे 12, 25 3 75 आणि 12 म्हणजे 87, हातच्याचे 8 आणि 25 1 25 8 म्हणजे 33. तर एवढे पैसे त्याला फायदा झाले. तर किती रुपयाचं झाले म्हणजे डिवायडेड बाय 100 करा, कारण एका रुपयामध्ये 100 पैसे असतात. म्हणजे हे उत्तर येणार 33.75. तर ऑप्शन तुमचं इथं ई करेक्ट आहे. ऑप्शन नंबर ई करेक्ट आहे असं म्हणूया. ठीक आहे. नेक्स्ट वन, पुढचा क्वेश्चन 8 नंबर. फाइंड द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ टॉफीज सोल्ड बाय बाला अँड लाला ऑन वेन्सडे. वेन्सडे मध्ये बाला आणि लाला मध्ये कितीचा फरक आहे सांगा म्हणतात. तर बाला तर मला ऑलरेडी माहित आहे. वेन्सडेला बाला किती आहे बघा. वेन्सडेला बाला आहे 150. एक सेकंड. वेन्सडेला बाला आहे 150 बरोबर आहे. तर लाला काढायचं असेल तर काय करायला पाहिजे मला. ऍव्हरेज दोघांना किती सोल्ड केलेत 180. 180 इज इक्वल्स टू 150 अधिक लाला बाय 2. तर 18 2 36 हे ते 360 आणि इकडे येणार 150 आणि इथं येणार एल. तर हे वजा केला तर 150 किती येतो. यातून जर आपण 150 घालवलं तर हे येणार 0 1 आणि 1 गेलं तर 2 210. तर लालाने एवढे विकलेत टॉफीज 150 आणि दोघांच्या मधला फरक विचारले तर मला सांगा बालाने किती विकलेत 150 आणि लालाने किती विकलेत 210. दोघांच्या मधला फरक म्हणजे 60. दोघांच्या मधला फरक म्हणजे 60 टॉफीचा फरक आहे. तर ऑप्शन कुठला करेक्ट आहे तुमचा. सी करेक्ट आहे. राईट. पुढे जाऊया. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन नंबर 9. थर्सडे बद्दल काहीतरी बोलणं चालू आहे. थर्सडे बघा, थर्सडे बद्दल काय म्हणतात ते 15 पिंकून काहीतरी 15% 20% टॉफीज खरेदी केलेत, सोल्ड केलेत. टोटल परचेस म्हणजे खरेदी केलेला आहे लालाकडनं आणि बालाकडं. तर एक काम करूया, लाला आणि बालाचा नंबर मला घ्यायला पाहिजे. बाला तर मला ऑलरेडी माहित आहे. थर्सडेला बाला किती आहे 260 आहे. बाला आहे 260 आणि लाला जर काढायचं असेल तर लाला कसं काढणार आपण. तर याच्यामध्ये 210 इज इक्वल्स टू 260 अधिक लाला बाय 2 करा, ऍव्हरेज आहे. तर 21चं डबल 21 2 42 आणि याच्यातून 260 मग वजा करा, लाला गावतोय त्यातनं 260 वजा केलं तर हे किती येते. तर मला सांगा 160 येते. तर लालाने टोटल किती सोल्ड केलेत 160. तर मला सांगा पिंकूनं 15% घेतलेत कुणाकडनं लालाकडनं. तर ह्याचे 15% म्हणजे 16 आणि 8. 16 आणि 8 म्हणजे 24 आणि बालाकडून किती घेतले त्यांनी 20%. ते 20% म्हणजे 26 डबल 52. 26 डबल 52. तर टोटल तिनं किती थर्सडेला नंबर ऑफ परचेस केले. तर हे दोन्ही म्हणून परचेस केले त्यांनी. तर बालाकडनं आणि लालाकडनं किती येते 4 आणि 2 6 5 आणि 2 7 76 टॉफीज तिने परचेस केले. म्हणजे ऑप्शन आला पाहिजे ए करेक्ट 76. हे माझं इथे राईट उत्तर आहे. करेक्ट आहे. नेक्स्ट वन, पुढचा प्रश्न नंबर 10. 10 नंबर क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा. नंबर ऑफ टॉफीज सोल्ड बाय बाला ऑन द गिवन डेज टुगेदर. म्हणजे बालाना जे काही टोटल डेज मध्ये जे काही सेल केले ते 59% आहे नंबर ऑफ टॉफीज विथ हिम इनिशियली. म्हणजे सुरुवातीला त्याच्याकडे जेवढे होते त्यातला तो 59% विकलाय असं म्हणतात. म्हणजे हा टोटल सेल आहे बालाचा. तर बालाचा आपण जर टोटल सेल काढला तर किती येतो बघा. तर बाला म्हणजे ऑरेंज लाईन हे सगळं प्लस मारायला पाहिजे. तर 145 अधिक 96 बरोबर आहे अधिक 150 अधिक आहे 260 आणि अधिक आहे 175. तर हे सगळं प्लस केलं तर किती येतं 10 आणि 5 15 आणि 16 हातच्याचा 1 9 आणि 4 13 आणि 5 18 आणि 6 24 24 आणि 7 31 आणि 32 हातच्याचे 3 3 4 5 6 7 आणि 8 826 येते. आणि हा जो नंबर त्याने टोटल सोल्ड केला हे 59% सुरुवातीला ज्याच्याकडे होते त्याच्या असं म्हटलेलं आहे. तर मी असं म्हणतो चला 59% ऑफ एक्स म्हणजे सुरुवातीला एक्स होतं म्हटलं तर हे येतंय तुमचं एवढं 826. तर सॉल्व्ह केले हे गुणिले 100 होणार तिकडे म्हणजे 82600 भागिले किती होणार 59. तर 59 हे 59 राहिले तुमच्याकडे 70 80 22 23 राहिले आणि वरचं आहे 6. तर 5 24 200 9 36 म्हणजे 4 पट आहे बघा आणि वरचं 200.
उत्तर किती आला पाहिजे 1400 म्हणजे ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे तुमचा इथे. बघा फार सिंपल डी आय होता. तुम्ही जर तयारी चांगली केला असाल, प्रॅक्टिस चांगली असेल तर 100% हा क्वेश्चन डुएबल होता. ठीक आहे, नेक्स्ट पुढे जाऊया. आता पुढे जाऊया, रॉंग नंबर सिरीजची क्वेश्चन आपल्याकडे आहे तिथे. ठीक आहे, हा जो पेपर आहे प्रिलिम्स लेवलचा होता आणि हा पीओ एक्झामला माइंड मध्ये ठेवून सेट केलेला पेपर आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. तर याच्यामध्ये पहिला क्वेश्चन बघा, फर्स्ट क्वेश्चन. तर 17 आणि सगळे नंबर जवळजवळ दिसत आहेत, तर फरक काढायचा. 17 आणि 36 मध्ये 17 2 34 35 36 म्हणजे 19चा फरक आहे. इथे मी लिहितो, चला 19चा फरक आहे. तसं ह्या दोघांच्या मध्ये, ओके, ह्या दोघांच्या मध्ये कितीचा फरक आहे? 36 आणि 73 मध्ये 7 4 5 6 7 7 8चा 1 आणि 7 मधनं 4 गेलं 3, 37चा फरक आहे. बघा पुढे कितीचा फरक आहे? 37चा. तर इथं 37चा फरक आहे. तसं ह्या दोघांच्या मध्ये कितीचा फरक आहे? तर 134 मधून 134, बघा रॉंग नंबर सिरीज मध्ये पॅटर्न घ्यावला पाहिजे, तरच तुम्ही ऑड कोण ह्याच्यामध्ये सांगू शकता. त्याच्यातून 134 मधून मी 73 घालवेन, 134 मधून मी 73 घालवेन, तर हे येणार किती? 27 आणि 34 म्हणजे 7 आणि 4 11 3 2 5 आणि 6, इथे 61 येते. बघा किती येते? 61. तसं पुढं ह्या दोघांच्या मध्ये फरक 134 आणि 220 मधला जो फरक आहे हा किती येतो? 6 आणि 14 गेले 6 7 8 येतात, 86चा फरक यायला लागलाय. किती लागलाय? 86. तर याच्यामध्ये काय पॅटर्न गावतो का बघा. चला, तर 19 2 38 म्हणजे 18चा फरक आहे. ओके, 38 म्हणजे 36 एक वजा केलं. 37 आणि 61 मधला फरक काढला 3 40 50 60 20 21 24चा फरक आहे. 24चा फरक आहे. ह्या दोघांच्या मध्ये फरक काढला तर 86 आणि 61, 6तून 1 गेलं येते 5 आणि 8तून 6 गेलं 2, 25चा फरक आहे. इथंच प्रॉब्लेम असणार आहे, कारण 24 आणि 25 इथं फरक नाही पडणार, कारण इथं बघा कितीचा गॅप पडलाय. इथं गॅप पडलाय 18 आणि 24 मध्ये 6चा. तर पुढे पण कदाचित 6चा गॅप आहे का म्हणून त्याला स्प्लिट करा. बघा रॉंग नंबर सिरीज जे असते ते स्प्लिट करत गेला, जसं खाली स्प्लिट करत असाल तसं तुम्हाला उत्तर पटकन गावतात. तर याच्यामध्ये अधिक 6 करतो मी 30, म्हणजे समजा इथं 30चा फरक पडला असता असं आपण समजून जाऊया. तर 24 अधिक 30 म्हणजे इथे फरक पडला पाहिजे 30चा. तर एक काम करा, 61 आणि 30 घ्या. 61 आणि 30 तर 91. तर 91 प्लस केला, 91 जर प्लस केला कशामध्ये? 91 जर आपण प्लस केलं इथे बघा, इथं फरक कितीचा होता? 61. तर ह्याच्यामध्ये 91 प्लस करा 134. तर 134 मध्ये 91 प्लस केला तर किती येते? 22 येतं. 225 इथं पाहिजे होतं. आणि 225 आणि 352 मध्ये जो फरक आहे तो अधिक 6 म्हणजे 36चा फरक पाहिजे. 36चा फरक पाहिजे. 36चा नाही सॉरी 36 प्लस होणार मी इथे, वरती जाऊन जागा तुम्ही. 91 अधिक पुढे 36. तर 91 आणि 36 म्हटलं तर पुढचा जो नंबर आहे तो कसा असणार आहे बघा. 6 आणि 1 7 9 आणि 3 म्हणजे 12, 127 प्लस होणार प्रिव्हियस नंबर मध्ये. तर 225 मध्ये जर 127 प्लस केला तर किती येते सांगा? 2 2 4 5 आणि 3, बघा 352 येते. म्हणजे बरोबर आहे, जो रॉंग नंबर आपला येतो इथं 220 आहे. 220. पॅटर्न कसा झाला इथं? इथं 6चा फरक, इथं 18चा फरक पडला, इथं 24चा फरक पडला, तर पुढे 30चा फरक पडायला पाहिजे, जे की इथं होत नाही. म्हणजे 220 हा आपला रॉंग नंबर आहे, म्हणजे ई ऑप्शन आपला करेक्ट आहे. राईट, चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इथे काय झालेलं आहे? तर ह्या केसमध्ये 7चं डबलच्या आसपास दिसेल बघा. 7 2 14, 7 2 14 अधिक 1 आहे 15, 15 2 30, 15 3 45, 15 3 45 अधिक 1 किती सांगा? 46. तर बरं मग 96 गुणले किती आहे बघा ते? 96 गुणले 2 सॉरी 46 गुणले 2 म्हणजे 92, आणि 92 अधिक 1 म्हणजे 93. तर मला सांगा इथं गुणले 2, इथं गुणले 3, इथं गुणले 2 तर पुढे गुणले 3 पाहिजे आणि अधिक 1 पाहिजे. म्हणजे याचा अर्थ 93 गुणले जर मी 3 केलं तर किती येते? 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आणि अधिक 1 म्हणजे 280 पाहिजे होतं. म्हणजे याचा अर्थ हा नंबर आपला चुकीचा आहे, 282. तर हे तुमचं राईट उत्तर आहे. 282 इज दी राईट आन्सर. कारण हा रॉंग नंबर आहे जो आपल्याला काढला पाहिजे, त्या ठिकाणी हा बसला पाहिजे. तर रॉंग नंबर शोधायला आपण, तर माझं उत्तर काय असलं पाहिजे? 282. नेक्स्ट वन, पुढे बघा. यातला तिसरा क्वेश्चन, 934 आणि 845 मधला फरक. हे बघा 934 आणि 885 मधला फरक हा किती आहे? हा फरक आहे 5 गेलं 9 आणि 10चा 1, 89 गेलं तर 4, तर इथं वजा 49 आहे. परफेक्ट आहे. 7चा वर्ग आहे. ह्या दोघांच्या मध्ये फरक काढला तर मला सांगा, हा वजा आहे, हा अधिक आहे बघा. हा इथं अधिक बनतोय, अधिक. तर हा अधिक केला तर 49 आणि 15 म्हणजे 64. तर सिंपल आहे. इथं 7चा वर्ग आहे, ओके, तर इथं 8चा वर्ग आहे, तर पुढे 9चा वर्ग असणार, पुढे 10चा वर्ग असणार, आणि मग पुढे 11चा वर्ग असायला पाहिजे. मायनस प्लस, हे बघा इथं मायनस, इथं प्लस व्हायला पाहिजे. इथं प्लस होणार किती मग? 9चा वर्ग 81, तर 81 सॉरी मायनस व्हायला पाहिजे, तर मायनस आहे ना 81. तर 9तून 1 गेला 8, बरोबर आहे, मायनस आहे चला इथे. आणि इथे प्लस होणार किती सांगा? 100. तर हे 100 प्लस केलं तर हे पण बरोबर येते. 868 आणि 968 बरोबर आहे.
तर पुढे मायनस व्हायला पाहिजे 121, म्हणजे याच्यामध्ये 8 मधून 1 गेले तर 7 पाहिजे होतं, म्हणजे हाच नंबर चुकीचा आहे 849. तर हा नंबर इथं बसू शकत नाही, त्या ठिकाणी वेगळा पाहिजे, कारण 121चा डिफरन्स पडला पाहिजे मायनस मध्ये, राईट. तर हे उत्तर आपलं असू शकतं. चला नेक्स्ट 14 मध्ये जाऊया. 14 मध्ये बघा काय म्हणतात, 216 आणि 112 मधला फरक. 216 आणि 112 मधला फरक किती येतोय? 7 आणि 2 गेलो 4 आणि 0 आणि 2 गेलो 1, 104. तर इथं नंबर आहे तुमचा वजाचा 104. ह्या दोघांच्या मध्ये बघा 40, 50, 52चा फरक आहे. तर वजाचे 52 आहेत. तर मला सांगा 104चा हाफ 52 आहे, मग ह्याचा हाफ पुढे पाहिजे 26 आहे का बघा. 34 आणि 60 मधला फरक 26 आहे, बरोबर आहे. मग ह्याचा हाफ पुढे येणार वजाचे 13चा फरक आहे का. 34 आणि 21 मध्ये फरक 13चा, एकदम बरोबर आहे. मग याचा हाफ पुढे यायला पाहिजे 6.5चा फरक पडायला पाहिजे. मग 6.5चा फरक इथं दिसत नाही, म्हणजे शेवटच्या ठिकाणी जो नंबर आहे तोच चुकीचा आहे. 14 इथं असू शकत नाही, नंबर वेगळा पाहिजे. तर ऑप्शन आला पाहिजे ई इज द राईट वन. ठीक आहे, नेक्स्ट पुढे जाऊया. 15 मध्ये बघा काय म्हणतात ते, 132 आणि 100 तुम्हाला दिलेला आहे 47. तर 132 आणि 147 जर आपण विचारात घेतलो तर ह्या दोघांच्या मध्ये फरक कितीचा बघा, प्लस आहे. तर 147 आणि 132 मधला जो फरक आहे 15चा फरक आहे. तर वजा आपण इथं म्हणूया अधिक आहे, सॉरी अधिक किती आहे सांगा, हे 15. ह्या दोघांच्या मध्ये फरक किती आहे बघा, वजा 9चा फरक आहे. तसं ह्या दोघांच्या मध्ये 38, 12 आणि 17 वजा 17चा फरक आहे. तसं वजा नाही, अधिक आहे ना, येस बरोबर. तसं ह्या दोघांच्या मध्ये वजा 11चा फरक आहे, आणि तसं ह्या दोघांच्या मध्ये अधिक कितीचा फरक आहे, 11 आणि 6. 11 आणि 6 म्हणजे 17. तर इथंच प्रॉब्लेम असणार आहे. तर हे बघा 9, 11 झालंय, तर 15, 17 झालंय. तर 15, 17 झाला असेल तर पुढे 19चा फरक पडायला पाहिजे होता. तर 19चा फरक पडायला पाहिजे, म्हणजे 161 हेच चुकीचं आहे. तर 161 हे आपलं ऑप्शन करेक्ट आहे. 161, राईट. चला, तर अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करू शकतो. पुढे जाऊया. आता अरिथमॅटिकचे काही क्वेश्चन आहेत, कमर्शियल मॅथमॅटिक्स. तर पहिला प्रश्न याच्यामध्ये मी घेतोय बघा, काय दिले त्याच्यामध्ये, एजेस प्रति क्वेश्चन आहे. ए आणि बी चा वयाचा रेशो दिलाय तुम्हाला. ए आणि बी या दोघांचा वयाचा रेशो आहे 7x आणि किती आहे सांगा, 5x. आणि 4 वर्षापूर्वी म्हटलेत सम ऑफ देअर एजेस काय ते 136 होते. मग 4 वर्षापूर्वी म्हणजे काय, काम करा दोघांची बेरीज मारा. हे प्रेझेंट आहे, तर प्रेझेंट म्हणजे 7x आणि 5x म्हणजे 12x. तर हे प्रेझेंट आहे. तर हा वजा 4 म्हणजे दोघांच्या सम मध्ये 8चा फरक पडेल, म्हणजे वजा 8 करतो मी. तर 4 वर्षापूर्वी 12x वजा 8 असणार आहेत ते, आणि हे जे सम होती ही एवढी असणार आहे म्हणतात. हा नंबर एवढा असतो 136. म्हणजे 12x बरोबर हे वजा 8 जर जाऊन प्लस झालं तर 144 येतं, म्हणजे x बरोबर 12 येणार. 144 ला 12 भाग दिले x बरोबर 12. तर x बरोबर 12 असेल तर प्रश्न विचारला होता डिफरन्स बिटवीन द रेंज, दोघांच्या वयातला फरक आहे 7 आणि 5 मधला फरक 2x. मग 2 म्हणजे 12 2 24. तर माझं उत्तर यायला पाहिजे 24. दोघांच्या वयामध्ये 24चा फरक आहे. ऑप्शन डी करेक्ट आहे तुमचं इथे, राईट. चला नेक्स्ट पुढं 17 नंबर क्वेश्चन. 17 नंबर क्वेश्चन मध्ये काय दिले बघा, करंट स्पेंड 20% ऑफ हिज इन्कम ऑन फूड, 25% ऑफ रेस्ट ऑन एज्युकेशन. असे क्वेश्चन आले की 100x समजा, काही अडचण नाही, 100x समजून आपण जाऊ शकतो. समजा त्याची इन्कम 100x होती, तर 100x मधला तो पहिल्यांदा किती खर्च केला, 20%. ते 20% खर्च केलाय तो कशावरती, फूडवरती. तर आले किती सांगा, 80x, बरोबर आहे. आणि परत 25% खर्च केला एज्युकेशनवरती, ह्याच्यावरती 25% म्हणजे 1/4. तर 80चा 1/4 केला तर 20 रुपये खर्च केला, तर आले किती सांगा, 60x. तर 60 हे कशावरती खर्च केलाय तो, एज्युकेशनवरती, बरोबर आहे. तर 60x राहिलं. आणि पुढे म्हणतात 30% ऑफ अमाऊंट लेट, म्हणजे राहिलेल्यापैकी 30% स्पेंडिंग ऑन फूड अँड एज्युकेशन, म्हणजे राहिलेल्या अमाऊंट वरती तो 30% खर्च केला रेंटवरती. मग ह्याच्यावरती 30%, 60 वरती 30% म्हणजे 18, 7 वरती 30% म्हणजे 18 खर्च केला, तर आले किती सांगा, 48x. आले किती, 48x. 18 गेले ना, तर 30%, 6 म्हणजे 10%, तर 30% म्हणजे 18. तर 48% तुमच्याकडे पैसे राहिले, आणि परत त्यातला काहीतरी 4000 रुपये खर्च केलाय, आणि त्याच्याकडे राहतात मग 4400. म्हणजे याचा अर्थ काय, 48x मधून पुन्हा तो 4000 रुपये खर्च केला, आणि रिमेनिंग बॅलन्स त्याकडे एवढा राहिला, म्हणजे किती राहिला, 4400. तर हे इक्वेशन इथं बनलं. मग त्यानुसार हे सॉल्व्ह केला तर किती येते, 48x बरोबर वजा 4000 प्लस झालं की 8400 येणार. तर त्यानुसार x बरोबर किती यायला पाहिजे, कॅल्क्युलेशन बरोबर आहे काय, नाही सॉरी, 18x गेला तर 42 आला पाहिजे, एक्स्ट्रीम सॉरी, बरोबर आहे. तर 18 गेला तर 42 आला पाहिजे, म्हणजे 42x बरोबर यायला पाहिजे. 42x बरोबर 84 डबल आहे, 42चा डबल आहे बघा, म्हणजे 2 आणि वरचा 200. आणि आपण 100x ची इन्कम समजली होती, तर x म्हणजे 100 आहे, तर याला 100 मल्टिप्लाय केला की आणखी 2 शून्य वाढतात, म्हणजे त्याची इन्कम किती होती, 20,000 रुपये. तर त्याची इन्कम किती आहे सांगा म्हटले, उत्तर आहे 20,000 रुपये. ऑप्शन सी करेक्ट आहे. अशा पण आपल्याला करू शकतो. नेक्स्ट 18 नंबर क्वेश्चन बघा, हा 17 केलाय, तर 18 क्वेश्चन मध्ये काय म्हणतात बघा,
18 मध्ये 4820 इज इन्व्हेस्टेड इन स्कीम ए ॲट 35% पर एनम सिम्पल इंटरेस्ट. बघा तेव्हा ती 35% सिम्पल इंटरेस्टने 2 वर्षासाठी पैसे जमा केली होती, तर 2 वर्षात त्याला 70% व्याज मिळेल, कारण सिम्पल इंटरेस्ट प्रत्येक वर्षी सेमच मिळते. ओके, तर 70% किती आहेत बघा, चला 10% म्हणजे 482, का 4820 10% म्हणजे 482, त्याला गुणले 7 केला की 70% होते. 7 दोन्ही 14, 7 8 56 आणि 1 57, 5 5, 7 28 आणि 5 येते तुमचं 33. तर एवढे व्याज त्याला मिळेल, एवढे इंटरेस्ट मिळेल आणि त्याची मुद्दल किती असणार आहे 4820. हे ऍड केला की तुम्हाला टोटल त्याची अमाऊंट किती झाले गावेल, कारण हे तिने इन्व्हेस्ट केली आणि हे त्याला व्याज मिळणार. तर 2 वर्षांचा सिम्पल इंटरेस्ट प्लस करून ह्याला एवढे पैसे मिळतील. तर 4000 7 8 9 8 9 10 11 4 5 7 आणि 8 8194 रुपये मिळतील. आता पुढे काय म्हटलेलं आहे, 50% ऑफ अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम स्कीम ए, म्हणजे ह्याच्यातनं जे 50% त्याला, ह्याचे जे 50% आहेत 50% म्हणजे भागिले 2 करा, ते किती असणार आहे सांगा, 2 चौक 8 0 92 18 आणि 2 7 14. तर 50% ही जी अमाऊंट आहे हे तिने 25% जमा केली, पुन्हा 25%. ओके, सिम्पल इंटरेस्टने 4 वर्षासाठी. तर मला सांगा वर्षाला 25% सिम्पल इंटरेस्ट मिळत असेल तर 4 वर्षामध्ये 100% मिळणार, 4 वर्षामध्ये 100% मिळणार, म्हणजे त्याला ही जी अमाऊंट इन्व्हेस्ट केला तर एवढी अमाऊंट त्याला पुन्हा मिळेल एक्स्ट्रा, म्हणजे हे त्याला एवढं व्याज मिळेल. तर क्वेश्चन काय विचारतो, फाइंड द इंटरेस्ट फ्रॉम स्कीम बी. तर स्कीम बी पासून त्यांना टोटल इंटरेस्ट किती कमवलं, तर एवढं कमवलंय, तर हे उत्तर यायला पाहिजे. तर 100% त्याला व्याज मिळेल म्हणजे एवढंच मिळेल, अमाऊंट डबल होईल त्याची, म्हणजे उत्तर यायला पाहिजे 4097. अमाऊंट विचारलं असतं तर मी डबल म्हटलं असतं. व्याज किती मिळेल त्याला स्कीम बी पासून, तर एवढं मिळणार. तर 100% व्याज मिळणार, 25%च्या हिशोबाने 4 वर्षाचं 100% सरळ व्याज येते, कारण प्रत्येक वर्षी 25 25 25 25च मिळणार, ही कंपाऊंड नाही आहे. नेक्स्ट वन, पुढचा पॉईंट, अ बोट ट्रॅव्हल्स. बघा बोट अँड स्टीम वरती क्वेश्चन आहे. अ बोट ट्रॅव्हल्स 180 किलोमीटर डाऊन स्ट्रीम इन 12 आवर्स. तर मला सांगा 180 किलोमीटर ते 12 तासामध्ये जात आहे, तर 12 1 12 12 5 60, तर डाऊनस्ट्रीम स्पीड त्याची किती आहे 15, आणि 216 किलोमीटर जातं ते अपस्ट्रीम 24 तासामध्ये. तर त्याची अपस्ट्रीम स्पीड किती यायला पाहिजे बघा, 12 2 24, 12 1 12, 12 8 96, 18 2 म्हणजे 9. तर अपस्ट्रीम स्पीड आली त्याची 9. तर बोटीची स्पीड काय, म्हणजे एक्स विचारले, तर एक्स असं काढतात डी प्लस यू भागिले 2. तर 15 आणि 9 बरोबर आहे, भागिले 2 केला की 24/2 म्हणजे 12. तर बोटीची स्पीड आहे ती 12 किलोमीटर पर आवर आहे. उत्तर यायला पाहिजे तुमचं डी यायला पाहिजे, डी ऑप्शन करेक्ट आहे. राईट. नेक्स्ट 1920. पुढे काय म्हणतात बघा, मिस्टर एक्स लेंड 20% कंपाऊंड इंटरेस्ट कंपाऊंडेड एनुअली फॉर 3 years. इफ द इंटरेस्ट इज आफ्टर 3 years इज ₹3640, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. तर तो कंपाऊंड इंटरेस्टनं पैसे लावला होता 3 वर्षासाठी. मग 3 वर्षासाठी मी पिरामिड बनवतोय. हे बघा, हा पहिल्या वर्षाचं व्याज, हे दुसऱ्या वर्षाचं व्याज आणि हे तुमचं तिसऱ्या वर्षाचं व्याज. आणि व्याजावरती व्याज मिळत जातं, हे तुम्हाला माहिती आहे, सक्सेसिव्ह असतं हे. तर ह्या अमाऊंटवरती पण इथं व्याज मिळणार दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी तुम्हाला जे ह्याच्यावरती व्याज मिळणार, ह्याच्यावरती पण व्याज मिळणार, ह्याच्यावरती पण व्याज मिळणार आणि ह्याच्यावरती पण व्याज मिळणार. आणि किती व्याज मिळते म्हणतात, वार्षिक 20%. तर 20% म्हणजे 1/5. किती मिळतो चला मग, 1/5. 5 रुपयावरती 1 रुपये व्याज. आता उलट जायचं आहे, 5 1 5. इथं 5 असते तर इथं पण 5च असते, इथं पण 5च असते, जसं की तुम्ही शिकला असणार आहे. आणि ह्याच्यावरती पुन्हा 1/5, तर 5 5 25. इथं 25 आहे तर इथं पण 25, तर इथं पण 25. आणि पुन्हा 1/5 म्हणजे 25 5 700, तर 125 आपण प्रिन्सिपल अमाऊंट समजू शकतो. आणि हे टोटल व्याज मिळते त्याला 3 वर्षामध्ये. मग 3 वर्षामध्ये व्याज त्याला किती मिळाले माहिती आहे आपल्याला, तर हे सगळं प्लस करून घ्या. व्याज आहे 25 25 25 म्हणजे 75 आणि 15 आणि 1 म्हणजे 16. तर हे प्लस केला तर किती येते 91 रुपये. 91 रुपये, 91 युनिट. 91 युनिट म्हणजे त्याला 3 वर्षात एवढं व्याज मिळाले. किती मिळाले बघा, 3640. तर 1 म्हणजे किती येणार, तर 9 चौक 36 गुण 4 आहे बघा, बरोबर. 1 म्हणजे 40 रुपये. 1 म्हणजे किती आलं सांगा, 40 रुपये. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, म्हणजे त्याने सुरुवातीला पैसे किती लावले होते, 125 एक्स लावले होते. तर याला गुणिले 25 करा. तर 125 गुणिले 40 म्हणजे एवढे पैसे त्यांना सुरुवातीला लागले होते, म्हणजे 500 रुपये. आणि हे वरचं 0, तर 5000 रुपये. तर त्यांना टोटल किती पैसे लावले होते, 5000 रुपये सुरुवातीला लावले होते. ठीक आहे, तर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. ओके, डन. नेक्स्ट, द मार्क प्राइस ऑफ एन आर्टिकल असं म्हणायला लागले, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस वरती क्वेश्चन आहे. तर एका वस्तूची जी छापील किंमत आहे मार्क प्राइस, मार्क प्राइस ऑफ एन आर्टिकल किती आहे, 2400 आहे काहीतरी. तर 2400 ही तुमची मार्क प्राइस झाली, करेक्ट. अ कस्टमर ब्रॉड द आर्टिकल फॉर रुपीज 1728, पण तो घेतलाय किती 1728 ला, ही सेलिंग प्राइस आहे. आफ्टर गेटिंग 2 सक्सेसिव्ह डिस्काउंट, त्याला 2 सक्सेसिव्ह डिस्काउंट मिळाले, जसं की कंपाऊंड इंटरेस्ट काम करते त्याबद्दल निगेटिव्ह मध्ये, म्हणजे डिस्काउंट वजा होत आहे. तर फर्स्ट डिस्काउंट इज 10%. पहिलं डिस्काउंट 10% मिळालं, म्हणजे 240 मिळालं असेल, म्हणजे 2160 रुपये, बरोबर आहे. आणि 2160 ची वस्तू तो विकलाय 1720 ला, म्हणजे सेकंड डिस्काउंट किती आपण इझिली सांगू शकतो. ह्या दोघांच्या मधला फरक काढा. तर 2160 आणि 1728 मधला जो फरक आहे
तर इथं 2 येणार, इथं 6तून 3 गेलं तर 3 येते आणि 21 मधून जर का 17 गेले तर 4 येणार. तर 432 रुपयाचा डिस्काउंट मिळालाय सेकंड 2160 वरती. तर गुणिले 100 म्हणजे सेकंड डिस्काउंट हा किती टक्के आहे हेच त्यांनी विचारलं. तर मला सांगा, हा शून्य गेला तर 200 डबल 400, 16 डबल 32 आणि वरचा 0 म्हणजे सेकंड डिस्काउंट तिथे किती मिळालाय 20%. म्हणजे ऑप्शन नंबर कुठला करेक्ट आहे तुमचा? डी करेक्ट आहे. नेक्स्ट पुढं 21 नंतर 21 नंतर 22 नंबरचा क्वेश्चन. द ॲव्हरेज एज ऑफ धर्मेश, राघव अँड श्रीतम ह्या तिघांचा ॲव्हरेज आहे 20. म्हणजे तिघांची ॲडिशन धर्मेश, राघव आणि यस हे तिघांची ॲडिशन आहे 60. बरोबर आहे. त्यामुळे दोघांचं तुम्हाला रेशो दिलाय. धर्मेश आणि राघव 3:2 आणि राघव आणि सृष्टी हे काहीतरी 4:5 आहे. तर रेशो काढा तिघांचा. तर तिघांचा रेशो काढा. इथं 4 येणार, इथं 2 येणार. 4 त्रिकम 12, 4 दोन्ही 8 आणि 5 दोन्ही 10. हे कमी केला तर 2 पंचे 10, 2 चौक 8, 2 सख्ख 12. तर ते म्हणतात की तिघांची ॲडिशन एवढी आहे 15, 15 म्हणजे 60, तर 1 म्हणजे 4 वर्ष, 1 म्हणजे 4 वर्ष. तर फाइंड द ॲव्हरेज ऑफ धर्मेश आणि सृष्टी. तर धर्मेश आणि सृष्टीचा ॲव्हरेज सांगा म्हणतात. तर हे धर्मेश आणि हा सृष्टी. 5 11, 11 म्हणजे किती? 11 चौक 44. दोघांची ॲडिशन 44 आणि ॲव्हरेज म्हटलं की भागिले 2 तर 22 आला पाहिजे. याचं उत्तर किती आला पाहिजे? 22. म्हणजे ऑप्शन नंबर कुठला करेक्ट आहे तुमचा? बी करेक्ट आहे. ऑप्शन बी करेक्ट आहे. नेक्स्ट पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 23 प्रिंट 9. जसं की तुम्ही टेस्टमध्ये बघितलं असाल तर 24 नंबर आहे. सेम मी तसाच घेतला इथे. बघा पुढे बघूया. त्याच्यामध्ये रेशो ऑफ द इन्व्हेस्टमेंट डन बाय विशाल अँड राज. तर विशाल आणि राज ह्या दोघांचा जो रेशो आहे इन्व्हेस्टमेंटचा हा आहे 7:5. आणि इफ द डिफरन्स बिटवीन द प्रॉफिट शेअर ऑफ आफ्टर टी इयर्स म्हणजे दोघांनी टी वर्षासाठी पैसे लावले आणि दोघांच्या प्रॉफिट मला वाटतं एवढा, तर अमाऊंट डायरेक्टली रेशो मधला फरक घ्या. 5 आणि 7 मध्ये 2चा फरक आहे. मग 2 म्हणजे किती आहे? 360. कारण प्रॉफिट कसं असते? अमाऊंट इंटू टाइम म्हणजे प्रॉफिट असते. तर हा प्रॉफिटचाच रेशो आहे. तर टाइम दोघांचा सेम आहे. तर 2 म्हणजे 360, तर 1 म्हणजे 1 म्हणजे 180 आलं. तर विचारले की तुम्हाला प्रॉफिट शेअर ऑफ विशाल, तर विशालला गुणिले 180 करा. तुम्हाला एवढं वाटतं द्यावं लागेल. 18×95, 18 अष्टोदश, 18×7 2600 आणि वरचं 0. तर 1260 रुपये आपण विशालला द्यायला पाहिजे. ठीक. तर हे ऑप्शन ए करेक्ट आहे तुमचं. 25 नंबर क्वेश्चन. द रेशो ऑफ द 2 पाईप्स एक्स अँड वाय म्हणतात. तर 2 पाईप आहेत एक्स आणि वाय, एक्स आणि वाय. तर ह्यांचा जो रेशो आहे फिलिंग म्हणजे कॅपॅसिटीचा रेशो आहे 2:1. इफ टुगेदर दे कॅन फिल 4/5 ऑफ द टँक इन 16 मिनिट. दोघं जण 16 मिनिटांमध्ये 80% भरतात. 4/5 म्हणजे 80%. तर मला सांगा दोघं मिळून म्हणजे वर्क कसं असतं, व्हॅल्यूम कसं असतं? कॅपॅसिटी इंटू टाइम. तर दोघांना लागलेला वेळ 16 मिनिटं आणि दोघांची कॅपॅसिटी प्लस केला तर 3 येते आणि हे 80% भरतात. 80% म्हणजे 4/5. तर वर्क किती गावेल आपल्याला? व्हॅल्यूम गावेल पाईप टोटल त्या टाकीचं सिस्टमचं. तर त्यानुसार हे येणार इकडे गुणिले 5, इकडे गुणिले 5 आणि भागिले 4. तर 4 चौक 16, 20 त्रिका 60. तर 60 ही टोटल त्याची व्हॅल्यूम आहे. आता हेच एकट्याला भरायचं आहे म्हणतात एक्सला. तर एक्स आपल्या कॅपॅसिटीनं भरेल. तर एक्स आपल्या कॅपॅसिटीनं भरत त्याला टाइम किती लागेल? भागिले 2. तर ह्याचा अर्थ 30. तर 30 मिनिटं ह्याला एकट्याला लागू शकतात जर तो एकटा भरतो म्हटला तर. ठीक आहे. तर याचं उत्तर यायला पाहिजे ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25 नंतर 26. आता हे आहे अप्रॉक्सिमेशन. अप्रॉक्सिमेशनचे क्वेश्चन करायचे नॉर्मली ऑफिसर एक्झाम्समध्ये प्रिलिम्स लेवलला वगैरे अप्रॉक्सिमेशनचे क्वेश्चन असतात. ठीक आहे. तर पुढे बघा. आणि क्लरिकलला लाईक सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन असतात. दोघांच्यामध्ये फरक आहे. तर याच्यामध्ये आपण जर सॉल्व्ह करायचं म्हटलं तर यू कॅन नॉट एक्सपेक्टेड टू कॅल्क्युलेट एक्झॅक्ट व्हॅल्यू. तो 15चा वर्ग 15.50 म्हणजे 15चा वर्ग म्हणतो मी ते. तर 15चा वर्ग येतो 225 गुणवले 4 आहे आणि ह्याला भागिले किती करायचं सांगा? 30. ह्याला भागिले किती करायचं आहे? 30. तुम्हाला सांगा हे किती येते? ओके. 2 दोन्ही गुणवले 15 आहे. 15 गुणले 15 आहे. 15 दोन्ही 30 आहे ना. हे येते पॉईंट बरोबर आहे का? 15 दोन्ही 30. हा बरोबर. 30 इज इक्वल्स टू एक्स भागिले 7 आहे. तर इथे गुणिले होणार 7 त्रिक 21. 21 म्हणजे 210. याचं उत्तर यायला पाहिजे 210. नेक्स्ट त्याच्यानंतर पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 27. 27.69 म्हणजे 28चा वर्ग 784 वजा 124 म्हणतो मी 123.50 पुढे असेल तर आपण त्याला पुढच्या नंबरमध्ये कन्वर्ट करू शकतो. आणि याला भागिले करायचं आहे 11 भागिले 11 करायचं आहे. तर 4तून 4 गेलं 0, 8तून 2 गेलं 6, 7तून गेलं 6. तर याला भागिले 11 केला की 60 येत आहे. 60 जे काही उत्तर आहे बी करेक्ट. नेक्स्ट 28 नंबरचा क्वेश्चन. 28 नंबरचा क्वेश्चन आहे तुमच्या पुढे 400 आपण याला 25 म्हणू शकतोय अधिक 24% काढायचे. 24% ऑफ 1500 99.69 म्हणजे 1500 आणि इज इक्वल्स टू एक्स इंटू 25 आहे. तर 15 चौक 60
15 दोन्ही 30 आणि 36 हे 360 आहे आणि याच्यामध्ये 425 प्लस करा. 400 500 700, 760 70 80 785 येते. तर 785ला भागिले करूया 25. तर किती येणार बघा, 25 दोन्ही 25 तरी 75, 3 राहिले, 25 एके 31 पॉईंट समथिंग, म्हणजे याचं उत्तर 31 आला पाहिजे. ऑप्शन सी करेक्ट आहे. 29 नंबर क्वेश्चन. 29 मध्ये बघा काय म्हणतात, 16 गुणुले 25, 16 गुणुले 25, 16 गुणुले 25 आणि ह्याला भागिले आहे 32. 16 के 16, 16 दोन्ही 32 आणि ह्याला गुणुले परत 12 आहे. तर बे एके बे बे 7 12, 25 गुणले 6 म्हणजे 150, हे ते 150 आणि वजा 199 म्हणजे 200. इकडे जाऊन प्लस करा, इकडे प्लस होईल. 200 350, 350 म्हणजे ऑप्शन सी करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30. 30 मध्ये 45% म्हणतो मी. 45% ऑफ 1600, 1599.72 म्हणजे 1600 वजा 320 करूया इज इक्वल्स टू एक्स इंटू 20. तर 1600चं 50% काढायचं तर याचं 50% म्हणजे किती येते 800 आणि 80 वजा करा 50% येते. तर हे येतं तुमचं 720 आणि ह्यातनं 320 घालवायचं आहे. तर ह्यातनं 0 0 400 येणार आहे आणि 400ला भागिले जर 20 केला तर येणार आहे तुमचं 20 येणार. ऑप्शन डी करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 31 मध्ये बघा, ठीक आहे. 31 मध्ये 5चा क्यूब येणार आहे. 4.8 म्हणजे 5चा क्यूब 125 अधिक 115, 114 पण असतात म्हणजे 115. ह्याला भागिले करायचं आहे मला किती 16 आणि अधिक आहे ह्याच्यामध्ये 14 गुणवले 5, 14 पंचे 17 आहे अधिक 100 240 आहे. 240ला 16 ने भाग द्यायचा. 16 एके 16, 16 पंचे 80, 70 आणि 80 85 येते 85. 85 म्हणजे ऑप्शन ए करेक्ट आहे तुमचा. पुढे जाऊया. 31 नंतर 32. तर हे येणार तुमचं नियर बाय 361 म्हणजे 19चा वर्ग. तर हा 19चा वर्ग आहे अधिक हा 21च्या जवळ आहे 441च्या जवळ इज इक्वल्स टू एक्सचा वर्ग वजा 25% काढायचे 9600. 96चे 25% म्हणजे 1/4, 4 दोन्ही 4 1 चौक 16 वजा 24 आहे. इकडे जाऊन प्लस होईल. तर 19 आणि 40 मधून जर समजा मी 24 घालवलं तर हे येतं 16. तर 16 पॉईंट बरोबर आहे कॅल्क्युलेशन. 21 आणि 40 वजा अधिक होणार आहे, वजा अधिक व्हायला पाहिजे. तर 50 60 64. 64 हा कशाचा वर्ग आहे तर 8चा वर्ग आहे. तर ऑप्शन ए करेक्ट आहे तुमचा. ऑप्शन ए करेक्ट आहे. नंतर 32 33 36 पॉईंट 39 पॉईंट समथिंग म्हणजे हे 40 म्हणतो मी. 40% काढायचे आहेत मला 800चे अधिक 2699 म्हणजे 2700 आहे भागिले करायचं आहे 15 आणि इज इक्वल्स टू एक्स इंटू 25 आहे. 40% म्हणजे 832, 320 अधिक 15 भाग दिला तर 15 एके 15 बरोबर आहे. 15 एके 15 राहिले 12 15 नाट्य 20 700 180 आहे. तर प्लस करून घ्या 300 400 500. 500ला 25 भाग दिला तर 4 5 20. तर याचं 20 आला पाहिजे उत्तर. तर 20 म्हणजे ऑप्शन ई करेक्ट आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढं 34 नंबर क्वेश्चन. 34 एक्स गुणवले 20 आहे. एक्स गुणवले 20 अधिकचे 480 इज इक्वल्स टू 25% काढायचे तर आपल्याला 3200चे. मग त्यानुसार हे येणार 400 तिथून मायनस होणार म्हणजे 25% म्हणजे 4 800. 800 मधून 400 गेलो 400, 80 गेलं तर 320 आणि 320ला भागिले जर तुम्ही 20 केला तर हे ते 16 म्हणजे ऑप्शन डी करेक्ट आहे. आणि लास्ट क्वेश्चन 224 आहे. 224 अधिक 96. ओके, हे किती येतं 6 4 10 9 10 11 12 320 येते. भागिलेला जर 10 केला तर 32 येते. 32 अधिक 111 आहे काहीतरी. 32 अधिक 111 म्हणजे 2 1 3 3 1 4 143 144 आसपास. तर 144 आसपास म्हणजे हे 12 आहे. हे 12 आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे तुमचे क्वेश्चन्स होतात. ओके, तर हे तुमच्या लक्षात आलं असेल तर ह्याला मी एकदम स्पीडमध्ये सांगायचा प्रयत्न केला तरी एक्सप्लेनेशनला वेळ लागतो. ठीक आहे. तर नक्कीच तुम्ही आपल्या ऑफलाईन टेस्टचा फायदा घेतला पाहिजे. जे काही आपले मंडेजला ऑफलाईन टेस्ट व्हायला लागलेत हे ओपन टू ऑल आहे. डेफिनेटली तुम्ही याचा फायदा घ्यावा. पण प्रॉपर ऍक्च्युअल एक्झाम लेवलचे टेस्ट पेपर डिझाईन करतोय आणि विद्या प्रबोधिनीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सध्या तरी आम्ही ओपन टू ऑल ठेवलेला आहे. ह्याचे कुठल्या प्रकारे आम्ही नॉमिनल फीस वगैरे काही घेतलेलं नाही आहे. तर तुम्ही ह्या गोष्टीचा फायदा घेतला पाहिजे. ठीक आहे. तर लवकरच आपण एका नवीन टेस्टच्या माध्यमातून भेटणार आहोत. तोपर्यंत थांबूया. थँक्यू.